मी आधी स्वागत करतो परत एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहे जोगेश्वरीला, जोगेश्वरी लेणी बघायला. इथे प्राचीन हिंदू मंदिरं व बौद्ध गुफा आहेत. तर आपण आज जाऊन बघूया. इथे जोगेश्वरी लेणीबद्दल माहिती दिलेली आहे. ही लेणी 6व्या शतकातली आहे. इथे प्राचीन मंदिरे व गुफा आहेत. माझ्या या ब्लॉगमधून मग दाखवण्याचा प्रयत्न करतो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे लेणीचं प्रवेशद्वार आहे. तर डोंगर कटिंग करून लेणी तयार केलेली आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर समोर बघू शकता तुम्ही 2 मूर्ती आहेत. त्याचा काही भाग हा झिजलेला आहे. मित्रांनो, आता आपण आतमध्ये एंट्री केली आहे. आपण तुम्ही बघू शकता या साईडला जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे. आपण बॅक साईडला फ्रंटमध्ये जाऊन बघूया आपण. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे प्रचंड मोठे असे दगडात कोरलेले पिलर आहेत. चारी बाजूने असे पिलर आहेत आणि मध्ये जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे. इकडे स्थानिक लोकांची जोगेश्वरी माता एक कुलदेवता आहे. इथं देवीच्या पायांच्या खुणा देखील आहे. इथं देवीची ओटी भरणारे लोक इथे येत असतात आणि जोगेश्वरी स्टेशन हे नाव जोगेश्वरी मंदिरामुळे भेटलं असे म्हटलं जातं. दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर बघू शकता तुम्ही इथे मोठे असे शिल्प कोरले आहेत. आणि इथे मोठे असे पिलर आहेत दगडात कोरलेले. आणि तुम्ही बघू शकता इथे शंकराचा विवाह सोहळा दाखवण्यात आला आहे. ते कोरून ठेवले, कोरी काम केलंय.
आपण आता गणेश मंदिराच्या इकडे आलो आहे. बघू शकता इकडे साईडला मोठे पिलर आहेत. याचा काही भाग झिजला आहे. इथे प्राचीन अशी गणेश मूर्ती आहे. आता आपण पश्चिमे साईडला आलो आहे. इथे बघू शकता इथं स्तंभयुक्त मंडप आहे. इकडचे स्तंभ हे इतर स्तंभापेक्षा वेगळे आहे आणि हे स्तंभ अजिंठा लेणी सारखे दिसतात असे म्हटलं जातं. आणि इकडे बघू शकता तुम्ही इथं भिंतीवर जाळीदार अशी खिडक्या आहेत. समोर तुम्ही बघू शकता इथे एक छोटीशी गुफा आहे. त्या गुफेमध्ये शिल्प कोरलेले आहेत. इथे वेगवेगळी नक्षीकामे केलेली दिसत आहे. बघू शकता या लेणीमध्ये एक शंकराचं मंदिर देखील आहे. बघू शकता आतमध्ये शंकराची पिंडी आहे. इथं भक्त देवाचे दर्शन घ्यायला येत असतात. मित्रांनो आता आपण लेणीच्या वरच्या भागी आलो आहे. आपण दत्त मंदिरकडे जातोय. वरती बघू शकता इथे लेणीचा वरचा भाग आहे. येताना मित्रांनो जपून आहे. खाली खाली काचा बिसा आहेत. मित्रांनो दत्त मंदिरचा साईडला जाण्याचा मार्ग आहे. बघू आपण वरच्या साईडला आहे. मगाशी खाली उभं होतो आपण. येताना नीट या वर डोक्या लावू शकतं. असं डोंगर करून आतमध्ये अशी गुफा बनवली आहे. इकडे दत्ताचं मंदिर आहे. आज बघूया आपण.